मदत करा ना. पण मी आहे ना, तुला काय मदत हवी मी सांगते. हे बघ, ताईला काय आवडतं काय नाही आवडत हे तर तुला सगळं माहितीये. हो. पण अॅनिव्हर्सरी तुमच्या दोघांची आहे, सो नेक्स्ट टाइम. तुला आठवतंय ताई एकदा म्हणाली होती की बेबी पिंक शर्ट मध्ये तू खूप चांगला दिसतोस हा. सो तिला आवडेल तसं स्टायलिंग कर. ओके. तुम्ही जसं राहता त्याने ना सगळ्यांवर एक इम्प्रेशन पडतं. पण तुमची स्टायलिंग जरा जुनी झाली आहे. सॉरी. सगळे मला असं का म्हणतात? एवढे वाईट कपडे घालतो का मी? सॉरी. पण मला असं वाटतंय की तुम्ही तिला असं काहीतरी सरप्राईज देऊ शकता. अगं पण हे एक झालं, मला अजून काहीतरी सांग. म्हणजे अशी एखादी गोष्ट ज्याच्याशी तिच्या आठवणी जोडल्या गेल्या. मला एक गोष्ट माहिती. सांग ना. तारिणी जेव्हा लहान होती ना तेव्हा वसुधाच्या सुट्टीच्या दिवशी ती तिला फिरायला घेऊन जायची. तो दिवस त्या दोघींचाच असायचा फक्त. म्हणजे मीच काय, माधव सुद्धा नको असायचा तिला तिच्या बरोबर. वसुधाच्या ड्युटीमुळे तारिणीला वेळ देता यायचा नाही ना. मग त्या दिवशी जेवढ्या सगळ्या गप्पा राहिलेल्या असतील ना ते त्या दिवशी आपल्या आई बरोबर मारायची. नंतर वसुधा गेली आणि ते सगळे दिवस एक आठवण म्हणूनच राहिले तारिणीजवळ. आजही ते सगळे क्षण तारिणीने जपून ठेवलेत. श्रीवल्ली, आय लव्ह यू. काय कमाल आयडिया दिली आहेस तू. आता तारिणी फक्त ते क्षण आठवणार नाही तर पुन्हा एकदा जगणार. अशी कमाल डेट प्लॅन करतो ना की तिच्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर डेट असेल ही. आता काय झालं? पण एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला तिला सरप्राईज द्यायचंय पण तिला न सांगता बोलवू कसं? ए बडी, तू तिला फोन करून बोलवशील? मिस्टर तारिणीताईचा नवरा. तारिणीताई खोटं एका सेकंदात पकडतय हे तर तुला एकदा कळलंच असेल. मला खोटं बोलताना तर ती अशी लगेच पकडेल मला आणि पुन्हा मांजेसारखी फिसकारेल. ए मांजर काय म्हणतोस माझ्या नातीला? आणि तुझी नात मला बोका म्हणते तेव्हा चालतं तुला? ते लाडानी लाडानी म्हणते. मला पण आवडतं. खरं तर ना मला असं वाटलं होतं की ट्रीट म्हणजे काय, फार तर फार आपण कुठेतरी बाहेर जेवायला वगैरे जाऊ. पण हे असं काहीतरी सरप्राईज असेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. तुला खायचंय का? या पाण्यातले मासे देणार आहेस खायला? तू फक्त हो म्हण. तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करायला तयार आहे मी. स्वप्न हे बोलते इंद्रधनु डोळ्यातून सावली भासते तू असता वाटेवरी धुक्यातली वाटोली दवबिंदू पानावरी फडक रोक ठोक जिगर बाज तू ग निडर अशी कणखर तू तारिणीच तू ग. तडक फडक रोक ठोक जिगर बाज तू ग निडर अशी कणखर तू तारिणीच तू ग. डोळ्यामध्ये मनामध्ये झाली. निस्वार्थपणे सगळ्यांचं चांगलंच करते. कधी कोणाकडून अपेक्षा ठेवत नाही. जी प्रत्येक कार्य अगदी प्रामाणिकपणे करते. समोर आलेल्या प्रत्येक आव्हानावर मात करते. इतरांचं चांगलं करायला स्वतः वाईटपणा घेते. आणि आज तर एक नवीनच कळलंय. कधी कधी लहान मुलांसारखं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधते. हे सेलिब्रेशन तुझं आहे तारिणी. बर करूया. हो.
दे भेट. मग कसं वाटलं माझं प्लॅनिंग? उत्तम, खूप छान. कळतंय मला तू हे सगळं का करतोयस ते. का? प्रॅक्टिस करतोयस ना. हे प्रपोजलचे प्रयोग माझ्यासोबत करायचे आणि प्रात्यक्षिक तिच्या सोबत करायचं, बरोबर ना? मग काय वाटतं तुला, हे सगळं करून ती हो म्हणेल? हा, म्हणेल. पण आता तू ज्या काही गोष्टी केल्यास त्या माझ्या आवडीच्या केल्यास. जर तुला तिचा होकार मिळवायचा असेल तर तुला तिच्या आवडीच्या गोष्टी करायला हव्या ना. तुला आवडलं ना, हा, मला तर आवडलं. मग तिला पण आवडेल. कशावरून? कारण ती तूच. तुला जे आवडतं ते सगळं तिला आवडतं. असं असेल तर ती नक्की होकार दे. तू असतीस तर तू पण होकार दिला असता. मी हा, बोल ना. दादा चला ना. जाऊन फक्त तू सांग ना, तू काहीतरी म्हणत होतीस. राईड संपलीये. हा, चल, उत्तर राऊंड संपलाय केदार, चल.